आवरू राहिली, चालली पोराला बागलात घालून. हा, हिच्यावाला एकुलता एक भाऊ आहे, त्याला काय त्याला देईन का काढून घराच्या बाहेर? हे कुठे गेलं काय ना माबूच गावनं. याचं तोंड देणं असतं तर मावा काल या थराला गोष्टी आल्या असते. आयुष्यभर कष्ट केले त्याच्यासाठी नवस केले आणि अवदासा आली चालली बागलात घालून निघून. हा, काय खरं नाही, किती काटांना जीव लावा. पोरांचे लग्न होईल नाही तर वर या देवाला नवस कर, त्या देवाला नवस कर, सून येऊ दे, सून येऊ दे. हा, आणि सून आल्यावर या अशा गमती. काय बाई तमाशा, डोक्याला टेन्शन. फार बीपी लो व्हायची पाळी आली बाय. रोज भांडणं, रोज भांडणं, रोज भांडणं. काय आज त्याच्यावाल्या कानात तेल वतले काय नाही, आणि भरल्या बॅगान चालले निघून. अरे तो तोंड देणं वाचतं तर माव या ताराला गोष्टी आल्या नसत्या. भरल्या पिश्या भरल्या. हा, कोण भरले? तो मावच रुबाब केला, तो सुनाव नाही केला. काय झालं? कुठे गेले काय? पिश्या भरल्या चालले निघून. चालले मग आता काय करायचं सांग? तर काय लहान आहे का तो परे? आता त्याला कळत का? आई बाप आहे आपले. एवढ्या भरल्या पुरल्या घरामध्ये कशी आवदासा घुसली ग बाई. कोणी मेला काही नाही. त्याला गाडी काढायची काय? आता पोराला घराच्या बाहेर काढलं आज आधी काढ जाऊ. आणि आपण बाहेर निघाल्यावरच येते का काय पोराला घेऊन? उडते पाखर झाले पाहिजे, उडणारच आहे. कुठेतरी जाणारच आहे. हा? अहो असे सुकळस मनानं गेले तर काय नाही वाटणार. काला बावड्याची बावटी ती पप्पा. सारखी. हा? तू बांधल्यामुळेच निघाली ती बाहेर. पोराची लय हाड हाड करीन. काय नाही करा, काय नाही करा. आवर पोराच्या आडाला लय हाड हाड होणार आहे आपलं पोरे काय एवढं सोपं नाही. लय बोलत नाही पण वाट बोलत नाही. हा, काही नको तळ येडपणा. हाताच्या पोडावाने वाढवला गरज वाढवला आपण लहानचं मोठं केला, लग्न केलं. आणि काना मागून येऊन 4च दिवस झाले, नाही तर लगेच भुरकून उडून घेऊन चालली. असंच राहत बाई. बायका होईल नाही तर आपल्या राहत्या. एकदा बायका केल्या का ते त्यांचे नवरे होत्या. आपल्याला मग नाही राहत कुणी. भावड्याचे दादा, तुम्ही एकदा त्याला म्हणा ना जाऊ नको म्हणून. हा, कुठे नाही जायचं आवर. मी सांगत त्याला आवर. जाऊ नका म्हणा ना. हा, सांगत आवर. दादा, आई, आम्ही निघतो मुंबईला. हा, मुंबईला निघतो म्हटलं. चाललास का? हो, कामाचा फोन आला ना साहेबाचा. फोन आला का? हो, बर, नमस्कार करा. जा व्यवस्थित. आई नमस्कार. राग गेला नाही का अजून? तिचा काचा राग जातो भाऊ आता. काय राग करायचं? ती आता चालत बा राहतं. डोक खात होती. काय सांगत आहे ते बरं. येतो ना परत 5-6 महिन्यानं अजून. तिला गप कर. केलं ती. दादा काही लागले तर पैसे पाठवत जा बरं का आम्हाला. कोणला? आम्हाला म्हणजे आम्ही पैसे पाठवायचे ना? अहो तिथं मुंबईचा खर्च किती आहे तुम्हाला काय सांगू? हा, खर्च भरपूर आहे बरं. बावड्याचे दादा, हे दिवस पायसाठी लहानचा मोठा केला होता का बाई? ए, आगाचे गळे नको काढू काय? हे पा आम्ही दादा काय नाही, काय बाई बा ती. ऐकून घ्या आई, ते रडू नको. मी येणार आहे परत. हे पा तिकडे घर घेतले मुंबईला. घर घेतला का? हा, 1 लाख रुपये भरायचे अजून. असं असं. ते होईल का 1 लाखाचं काही काम? पाहू ना, झालं तर. तुझे जे डागडाग ठेवतो. करा ना, नंतर मला आल्यावर मी तुम्हाला हळूहळू देईल ना. हा, तिच्यावाल्या घरची परिस्थिती गण चांगली, माहेरची, तिकडून घ्यायला लावा. तुझ्या घरून घ्या. नाही ते देत नाही, त्यांचे काम नाही, त्यांच्याकडे पैसा नाही. मग भाड्याच्या घरात राह. नाही नाही, आता यावेळेस द्या. मी म्हणजे माझ्या आई बाबांकडे पैसे मागायचे का मला? घर सोडून अंगण पार्क करू राहिला हे ना. बघ हे काय नाही, मी काय आई बाबांकडे तुला इकडे पैसे काय मागणं कमी मला होतं रे? त्यांच्या कोपऱ्यात पाहिजे. तुला इकडे काय कमी होतं? अहो ती खेड्यात राहत नाही ना इकडे. का बरं खेळत राहत नाही? तिला सवय मुंबईची. खेड्यात कसं काय राहणार आहे ती? मग तिच्या आई बापांना शहरातलाच पाहिजे होता ना भाऊ. आता आमचं प्रेम होतं. कसं काय पोट राहणार गोळा आहे? कसं काय तो ती राहते वाटला. खेड्यामध्ये. तिकडे काय करणार ती? आणि एका सारखे रडत बसताय. आपल्या पोराने प्रेम केलं तिच्यावर. अहो जाता जाता काय रडता तुम्ही सारखी? आई काय रडती? आता आम्ही चाललो तर आनंदात हसायचं ना थोडं. अरे पण तू तोय बायको केल्यापासून तुला तीच आई झाली, तीच बायको झाली आता. अरे तुला आता आई बापाची काही गरज नाही राहिली आता. आई, जाय तुमची तू. पण गरज आहे मला. तू मोकळ्या हो म्हणा. चला, गाडीचा टाइम तेवढे झाला पैसे आता. पाठवा, तेवढं पैशाचं बघा. आणि ते काहीच 1 लाख रुपये पाहिजे ते
पाठवून द्या मला. अहो इथल्यासारखा खर्च नाही, तिथं सगळं विकत घ्यावं लागतं, मुंबई येते. हा जसं तिच्या इच्छा नवऱ्याने इकडं ठेवू देईल होती. आई पाठवत जा, नाराज होत जाऊ नको. आम्ही माझ्या करतो- आल्यावर मी नंतर देईल तुला कधी आम्ही लागलं. करतो कष्ट, तुम्हाला पुरी तो भाऊ आता नाही नाही एवढं आणि एक सुभा राखा करून. जा. आणि हे काय आईचे तोंड नुसतं वाकडं असतं, बोलत नाही माझ्याशी. मग मी चांगलं कुठं बोलायचं कसं राहू ना. इथं? आलो आम्ही 2 दिवस तर प्रेमाने वागायचं हा. ना आमच्याशी. मला त्यांना शिक्की जेवण केलं सुटला आवाज काय? हा, नाही. नाही नाही, मला शिक्की सुटला. उचल बॅग वय पुढं दादा, पुढं वय चालला ना तिचं ऐकून जाय निघ नाही येईल. चला निघ. लवकर. काय येऊ नको दादा जाय पैशाचं तेवढं पाठवा. हा, जाय. जाय, करतो होय. तुझ्यासाठी कमी वेळ नाही जाय भाडू. माझ्या पोराची मुस्कान झाली. लव्ह मॅरेज करायचं होतं ना, मी नाही म्हणत होते. हा त्याला कळायला पाहिजे ना, अक्कल नाही ना त्याला पोराला. शिकू मी तेवढं पहिलेच होतं. म्हणत होते भाऊ, अरे त्या पोरीचे वान गायीचे शिंग म्हशीचे दिसू राहिले, करू न पाठिंबा दिला काचा तुम्ही. काय बोलत तू? आणि तुम्हीच मा पोट गोळा तोडला. अरे येडे बावळाटे, ते पोरे शिकायला तिकडं होता, शिकता शिकता त्याला प्रेम केलं आणि तोच म्हणा दादा आमचं लग्न होणार आहे. त्याला म्हणलं यार काय केलं बा असं? मग तुला नाही बोललो नाही का मी? हा म्हणजे कोणत्या कॅरून टाकला आपण, लग्न प्रेम होतं तर म्हटलं जाऊ दे बा, ते आधीच रजिस्टर करेल होतं. एक तर हे पोरा आरात बेरशे, याला सकाळी सकाळी 2 भाकरी लागत त्या बाजरीच्या मग? चुरून, आणि हे अवदासा काय देणार आहे त्याला खायला? हा पाव बिस्किट दिलं, काय देणार आहे दुसरं? काय देणार आहे दुसरं सांग? मुंबईला दुसरं काय रात्र भेटत मला माहिती, बरोबर आहे की नाही? आणि त्याला वडापावचा तर लय राग आहे का तिला काही वानात ना गुणात सोंग तमाशा? नाही. पोर आता पाय कसं गेलं इकडून, आता पाय परत असं होऊन येईल 1-2 वर्षांना. इकून गेली बाई जिवंत घेऊन, तिकून का मुडदाच घरी घेऊन येते. काय काय म्हणजे? ए अगं अशी काय बोलत तू दोडा सोडा सारखं? मला मुडदा घेऊन येते काय? मग तिला आपण जेवण तर ठेवू का? का आता आपल्याला बाहेर काढल्यावरच येते का काय त्याला घेऊ? काय दोडा सोडा सारखे मग बोलत मग कसं बोलू दादूची मग? सांगा तुम्ही मला. काय म्हणते कशी दादूच्या? बोलू? आता निघ, आता गेली घेऊन, त्या पोराची उपास मार होणार आहे. हम्म. हा घरीच टगी, ही घरी राहणार ही टगी, ही म्हशी फळी घरी राहील, तो कामाला जाईल, त्याच्या पगारात ही आईश पाणी करील. हं, पोराला कधी काही खायला आहे तर खायला नाही, पोर दपलीवाणी करून पाठवी. हं, बरं इकडे येऊन दिन जायच्या टायमाला पाया पडली नाही, पाया. तू काय सांगू नको जरा. तू का सासूच्या पाया पडत होती? हा नाही, नाही. आता स्वतः जीवाला बेतल्यावर कसं लागत? बेगर. माझ्या पाया नाही पडली म्हणून जात बिगर पाया पडल्याचे होते काय? तू येतो अंगी काय साधे खेळ होते का? मग तुम्ही गंज आईची बाजू घेऊन मायाशी कितीकच दिवस भांडायचे. ह्या कार्ट्याच्या टायमाला हे असं इबलाच जन्माला आले, याच्या टायमाला तुम्ही मला गंज 5 वर्ष काढून देईल होतं. हा दिलं होतं रे. बघ मला बघ कळत होतं ना, आईला बोललेलं मला चालणार नाही, तर आईचे तुझे सारखे भांडणं व्हायचे. हम्म, पण म्हटलं एक तर टायमाला आहे ना बायको नसली चालेल, पण हम्म. मला आई पाहिजे हे महत्वाचं होतं. कारण तिने मला जेलमध्ये येले, तिने मला लहानसं मोठं केलं आहे. मग हा म्हणला का तसं? आता हे काय आपलं तो येडं ना दडशान, याला आगे ना पिचे, याला काय कळतं आई बापानं ते पोट म्हणा सुटलं न पळालं. हा बाई. बायकोने सांगितलं तसं करतं ते. हा नाही खेळच इतके आपले- अवघड झालाय आता तुम्हाला सांगते, खरं सांगते मी. आणि इतके दिवस ते आपल्या शब्द पुढे कुठे गेलं नाही ते आता पुढे. या पोरीनं लव्ह मॅरेज केलं, हे कोंगाड, हे कुठलं आहे न काय? काय माहिती कुठले. हं? पण आता आपण एवढा मोठ्यापणा करून घरात घेतलं होतं, तर यांना कसं निघून निघायला लागत होतं. हा मग काय आपल्या घरात एवढं दूध दुभतंय, किराणा आहे, सगळं काही आहे. कोणाकडे काही मागायचं नव्हतं ना आपल्याला. बरं बाहेरचं शेतीतलं काम सर मी करून घ्यायची, हिला फक्त घरातलं करायचं. हा महिन्यात कुणी पोराला घेऊन जाईन का? नाही ना. हं? जसं काय भरारी मारून गेला बाई, इडं आता तिडं गेला. बरं पाहिजे तो काय गेला नाही डायरेक्ट मुंबईला गेलाय. मुंबईला करी जाईल तो म्हटला ना फोन, रोजची रोज फोन करी जाईल. हा मग असं कुठं चालत असते का? मग जाऊ दे आता, काही लग्न झाल्यावर शेवटी पोरगा आपला नाही राहत, एक जरा ठेवायचं. पण आता मी सासू म्हणून तिचं काय आठवण? हा काय तिची मर्जी. आताच्या पुरीला वळणं नाही, डाळणं नाही, त्याला अहो, सासू तिच्या सासरे खरकट्या ताटल्या जेवत्या ताट सुद्धा म्या घासून घेतली, तिचे कपडे साड्या म्या धुतले, दोस लागायचं. कुचाल निघून गेली. कारण की आताच्या पुरी थांबती नाही पोराजवळ. आपल्या पोरासाठी तो धुतले म्हणून काही उपकार नाही केला तो आपण. काय सांगू तुम्हाला बावड्याचे दादा, एवढं नशीब कुठं माणसाचं घाण राहतं का हो? काय माच नशिबात आलं सांगा बरं. ती जुन्या लोकांची म्हणे 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनाचे.
सून 4 दिवस मा हाताखाली नांदली नाही, नवरा बागलात घातला निघून. तो नशे पालता त्याला मी काय करू. पण भाऊबंद कसे खेळाचे धनी, किती नाव ठेवते. हा लोकाला काय करायचं. ही आमच्या कधी आतंगी लागली नाही, आम्हाला कधी शरण आली नाही. आणि सुनानी कसा हिचा नांगा डिल्ला केला महिन्यातच. लोकायला काय करायचे. टेन्शन आपल्याला आहे, लोकायला नाही टेन्शन. लोक फक्त म्हणतील गेला बा पोरा आई बापा तो वाहिली बा असं, त्या पोरीनं पळावला बा एवढंच म्हणतील. असं काय घेऊन गेलं आपलं. पण पोराला आता घरोघरी मातीच्या चुली आहे. आपल्या घरातून कधी गागाट बाहेर नाही, कधी आवाज नाही, नाही. कधी चलमा काही भांडण नाही. कधीच नाही. आणि आपले हे झाकण झुले हे कुशल तिचं बोट धरून आणि निघून गेलं काय. हे पोरे आहे ना आपल्या ना डोक्यात नाही. त्याचा दोष नाही, तुम्हाला खरं सांगू का, हा त्याची ना उघडी नजर नव्हती. हा त्यानं ती पहिल्यांदाच पोर पाहिली ना, ती गेलं बिथारलं विचारला. बिथारलं. पण आता करावं काय त्या गोष्टी सांग. बाई पण जाऊ द्या, जाऊन नाही गेले तर जाऊ. आईच्या पोटातून निघाल्या वाईन पांगरीचे, पण शेंड्याला तोंड बुडकाला. मग येईल ना शेवटला तो. शेवटला यायचं जाऊ द्या, मग त्याला आळ या नाही बळ या नाही. मग त्याला काय पण मग आता हे बात टिकलं, यांनी परपंच वाढवला तर बरं वाटल. काय उद्या कमी आहे जास्त आहे, नाही, काय नाही, लेकराला काय तिकडं कोण आहे शेअर शिट्टी मध्ये. तर रडू ना गागो काहीच नाही. आता आता आपलं मन दक्कट करायचं. आपणच पोटाला व्यवस्थित खायचं, कामधंदा करायचा. अहो सगळं बरोबर आहे तुमच्यावालं, माती लुटून द्यावा लागते, सगळं बरोबर आहे. पण आता मुंबई सारख्या ठिकाणी त्या केवढ्याल्या बिल्डिंगी, याचीच बिल्डिंग सापडली म्हणजे बरी, असं झाकण जुले याच्या ध्यानात नाही राहत काही. हां सांगा बरं तुम्ही. त्यानं एक तर कधी रेल्वेचा प्रवास करेल नाही. रेल्वेचा प्रवास करेल नाही. परत तुम्हाला सांगते काय रात्री काय खाल्लं ते त्याला सकाळीच विचारलं तर सांगता येत नाही. जर मी म्हणतो तिला जर मोठं स्टेशनवर जर गेला दादरच्या त्याच्या, आणि चुकला तर काय करू. तर हा तिकडून तिकडे त्या गाडीत जर लोकलमध्ये जर बसला तर कुठं उतरल कुठं चढल. आणि ती आवला सारा माहिती, तिला सारं माहिती, ती शेअर शिटीतली पोर आहे. पण आता तो संग येणार नाही ना सारखा. हा ती राहील का रूम मध्ये. काय माहिती बाय आता. भजे काढीचं भजे काढ. हो काचे भजन काचं काय तुम्हाला सांगते. ही भजे खाईल आणि त्याला उपाशीच तापाशीच कामाला पाठवायला बसली. अगं शेवटी नाव राही तिचा. आज कस काय करेल. हा काही नाही बाई, तुम्हाला एक सांगू का दादूचे पप्पा, हा? मला 1,001% आहे ना, हा काहीतरी यागळाच घातापाताचा प्रकार होणार आहे बाई. मला असं वाटत नाही. ते बा त्याला कधी सकाळी लवकर आपण उठवल्याशिवाय तो उठणार नाही, चहा दिल्याशिवाय चहा पिणार नाही. आपलं पोरग बुजेले, त्याला काय एवढं कळत. त्याला बाहेरचं माहिती नाही बा. बाहेरचं काय माहिती नाही. आणि आता या अवदासाच्या हातात गेलं, ती कशी सांभाळती कशी नाही. एक एक आत्मा दुखतो, एक एक विचार येतो. तर माझ्या डोक्यात येतं विचार. पण आता काय करू आता सांग. हा नावेलाच झाला माझा. आता मुंबई सारख्या शेतीत गेलं म्हणजे त्याला येणं आपण कधी मध्ये अहो. गावात कधी पाठवलं नाही त्याला ऐका माझी एकट्याला. बात, तुम्ही जेवायला बसला, त्याला काळी भाजी किती आवडायची सांगा. हा आता ही आव कवा करणार आहे. हा. पाट्यावरचा मसाल्याची भाजी आवडायची त्याला, ही कवा पाट्यावर मसाला वाटणार आहे. वाटीन का, माझ्यासारखं बोलू नका. आणि तुम्ही म्हणता काय टेन्शन घेतीन, आज बी जाणार होते उद्या जाणार होते, असं कसं म्हणून चालल. अरे मग आता शेवटी आईचा जीव काय म्हणतो विचार करा ना तुम्ही. तर गस खरं तो म्हणणं. मग आता करायचं काय त्याला. किती स्वप्न पाहिले होते का नाही, किती स्वप्न रचून ठेवले होते. एवढे काबाड कष्ट करून जिडं नाही गेले तिडं डोकं आपटून आले का मला लेकरू होऊ दे, मला लेकरू होऊ दे, माझ्या वंशाला दिवा लागू दे. देवाने असं दिवा लावून दिला. सगळं चांगलं चाललं होतं तुम्हाला सांगते. पण ही अवदास जशी घरात आली तसं मायवाला लेकरू बिनसून गेलं. तुम्हाला सांगते माझ्याच नशीब कुठे गेलं होतं काय माहिती बाई, तोंड मारायला. काय तो नशेबच पालतंय तर मी काय करू त्याला. हा नशीब बदलायचं दादूचे पप्पा आपल्या हातात राहत. पण त्यानं फिरून सुद्धा माग पाहिलं नाही. आरी गेला तो जास्त. आरी चपुरीच्या आरी गेला. तुम्हाला सांगू का, मी 1 मिनिट सुद्धा त्याच्याशिवाय राहू शकत नाही बाई. माझा आत्मा निघायला झाला, माझं बीपी लो झालाय फार. आता का आपण का मुंबईला गेलो. आता कोणत्या बिल्डिंग मध्ये राहते, कोणत्या पॉइंटला राहते आपल्याला माहिती आहे का. मला सांगू नका तुम्ही, त्याला बोलून घ्या रिटर्न. आता ती येऊन देईल का आता. काय बोलती. लागलं तर सगळं काम करून घेईन दादूचे पप्पा. अरे आता ते काही ती पोर नाही येणार. मी सारे काम करून घेईन त्यांच्यावाले. मग तेव्हा जर तू असं काम केले असते
तर काला ती पळाली असते त्याला घेऊन. मी तिच्या साड्या धुईन, लागलं तर मी तिच्या पार चड्ड्या धुईन, मी तिला जेवता ताट जाग्यावर देईन, पण पोराला बोलून घ्या तुम्ही, फोन करा, मला नका सांगू. आता काय करू आता तो मी अगोदर जगणार नाही दादूच्या तो अगोदर असं वागणूक दिली असते. तू जर कामधंदा केला असता तिच्यावाला तर काला घेऊन पळाली असते आपल्या पोराला ती. नाही बाई, मला भाऊ बंद आवट होती. माई एकुलती एक सुरण, माई एकुलती एक पोर आहे. मी तिनं कशी काय तवाली जेवा- तवाली चव ओळखली तिनं. नाही बाई, मी जगू शकत नाही बाई माझ्या पोराशिवाय. काय पोराशिवाय हं? अवघड काय करू. चाललं बाबूराव? काय नाही बसलोय काय. 2 दिवसापासून दिसा ना. काय दिसल हे सोन मोले येले होते. सोनबाईनं आमचं पोरेच घेऊन गेली. का बरं रोड राहिली का? तिला कर म्हणून राहिलं हा? पोराशिवाय. पोराशिवाय पोरग काय? अहो आता तुम्हाला माहिती माझा पोरगा आमचं पोरग लहानसं मोठं केलं आम्ही, कधी बाजूला केलं का त्याला? नाही नाही अं, अजिबात त्या लग्न झाल्यापासून ना लव्ह मॅरेजच्या पोराचं आणि पुरीचं त्या पोरीने लगेच घराच्या बाहेरच काढलं. बाबाजी 1 मिनिट, मी पोर बाजूला टोयल नाही. नाही बरोबर आहे, एकुलतं एक होत. आमचा तवकल तार आहे त्याच्यावर. एक तर पोर पक्क हा नाही ना. ना आमचं बावाट आहे. विचारत नाही कधी ते तालुक्याला गेलं नाही तर. मा बुडत्या घराचा मोडे बाई, आणि ती अवदास आली आणि घेऊन गेली बाई. माय लेकराची ताटातूट केली. ते लय बोळ आहे पण बरं का तुझा पोर. त्याला काहीच उमजत नाही बाई, लय लाडाचा फोड आहे मायवाला. तू लाड करेल असल्यामुळे तो बाकीचं माहिती नाही त्याला. नाही काहीच नाही बाहेर. काहीच नाही. अहो आम्ही जर संघ जर लग्नाला जर गेलो ना, शेजारी माझ्या शेजारी पंक्तीला जेवायला जर बसला ना, जेवण व्हायचं पण तर त्याचं जेवण होत नव्हतं. मी तरी तळ बोट हात धरून आणावं लागत. हा मी तळ हाताचा पाळणा नेत्राचा दिवा करून पोर लहानच मोठं करेल या पादराखाली. कोणा पाहिली सून? त्याचं marriage लव्ह मॅरेज केलं झालं बाई. काय सांगत. लो मॅरेज काय खरं राहतं लो मॅरेजचं? हे ना लय अवघड आहे लो मॅरेज. मी तिला तेच समजून सांगितलं, म्हटलं हे बघ लहानसं मोठं काम करायचं आपलं राहतं, जन्म द्यायचं का जन्म द्यायचं काम आपलं राहतंय. सोडून द्यायचं राहतं ते. आणि एकदा लग्न झालं का ते आपला पोरगा राहत नाही का हो? सोडून तो द्यायचं राहतं. दुसऱ्याचाच राहतो का बस नाही. बस बस. जी परकेची जेव्हा आपल्या घरात येते ना, आपला पोरगा तिचा होतो. आता रडून आपला आयुष्य नाही कमी करायचं. अहो काय त्या म्हणून काढेल का काय पोर? आणि मग आता मग तर लग्न करावंच लागत अरे पोरायचं. मग लग्न करावं लागत का काय? पोर डायरेक्ट त्यांच्या ताब्यात द्यायला लागत. त्याच्या आईची. बरं आपल्या- मला तुम्ही बाकीचं काही शिकू नका, मला या दुनियादारीशी काही घेणं नाही. मला मायावाला सून आणि मायावाला लेक घरी आला पाहिजे. आता सांगा बुवा. आपण शेती करू, त्यांना बरं का? खाऊ पिऊ घालू, आपल्याला तो मुंबईचा जॉब नको. वहिनी ते येणार नाही आता. ती शहरातली पोरगी आहे ती कायची ती आता इथं येणार नाही ती. ते आवरूनच गेले बुडा रे. हा पोरे एवढं म्हणलं दादा मला 1 लाख रुपये टाका म्हणा, घर घ्यायचंय म्हणा, सांगा. आणि ती म्हणा हा सांगा तुमच्या बापाला. हो मग आता काय ते पैसे उकळतील. आता ते त्यांना माहिती नाही शेतीचं उत्पन्न आहे. हा हा? ती छत्री पोर. नाही नाही आमच्या राधे मग? ये ना. आणि एक तर आमच्या पोराला सकाळी उठल्या लगे खायला लागत हो. लय अवघड आहे ते. काय या शहरातल्या पुरी तर 9 वाजतो उठती नाही अहो झोपत. लाडात वाढेल पोरे मावाला, तुम्हाला आणि दूध आहे माहिती तुम्हाला सांगतो. मला अशी माहिती गाय आहे ना. अशी तिकून गाय 2 आणली का बादलीला तोंड लावायचं डायरेक्ट. अहो ती इकडं लय आमदानीच होत ती. तिला कडून दूध भेटेल त्याला एवढं सांगा. काय ते काय हा? तिकडे तुझं मुंबईमध्ये काय ते काय? कांगणे भावाची मन नाही लागू राहिलं माकुड. नाही नाही आता मन लावून घ्या. डोळ्या पुढे थोडंसं विचार आहे ना, बाजूला करा. एक पिक्चर दिसत होतं त्याच्यावर. ठीक आहे पुढं ते काय होईल मला? आईला दुःख लय होतं लेकराचं. हे बरोबर आहे तुमचं इथपर्यंत, पण आता नाविलाज आहे ना. हे बघा मी काय होतं कांगणे, आता महिना 2 महिने आपल्याला वाईटच वाटणार आहे. हा बरोबर. एकदा आपल्याला सवय होऊन गेली ना, काय- मग आता काय करणार त्याला बरोबर नाही. अशी कशी सवय होईन बाई? बापर घरचा पाहुणा राहतो, मग आता डोळ्या पुढे नुसतं असा अंधार अंधार दिसत. नाही नाही एवढं मनावर नका घेऊ. तिला मी तेच म्हटलं, तो सोडून काय डायरेक्ट गेला रे कर बरं का? तू काय बोलत आहे, काय कळत नुसतं दोडा सोडा सारखं बोलत हो. नाही नाही असं हा? काही विचार करू नका. मनात चांगले विचार ठेवा. देवस्मार कशी चालले, कडू काय चालले. हा. चांगले मग त्याला विचार. पाठीला कावळ्याला बसायला पाठीला मोडायला होतं असं बोलू नाही. नाही नाही. राहू द्या तिकडे राहतील, आनंदात राहतील ते. हा. येतील ते फोन करतील तुम्हाला, नाही तर आपण करायचा. आता नाही तोच म्हणे मी करी जाईल दादा फोन तुम्हाला आईला आणि तुम्हाला. ते काय आहे, आईला गण दुःख होतं.
पण ते बाजूला ठेवा लागत पोरे पाया पडलं जातं पण सुनबाईने पडली. आईला असे नालायक राहते या गधाड्या. अशी उभ्या धावाची तुम्हाला सांगते, अशी धावधाव येते माणसं. असं ना. तेव्हा त्या पोराला कसं करून ठेवीन तुम्ही सांगा. नाही नाही, ते बरोबर आहे. आता त्याच्यामुळे तुम्हाला कळलं एक महिना झाला घरामध्ये घालून तर 2 टाइम माव धावली, पण मी यांना सांगितलं नाही. बेकारच चालू. आता बरं मला सांगून मी काय केलं असतं सगळं काय करता येत? काय केलं जर ती माव धावली असती मग का हो? नाही हा नाही नाही मग वाढवत होतो ते हो. तर रडून गागून काही नको टेन्शन घेऊ. हा आपलं आपलं काम धंदा करू आपण का हो? आपण काय म्हातारे व्हायला नाही. बोट फुटले का येतील ते. हा राहू दे होऊ दे मी होऊ दे. म्हणले जाऊ दे मरते बाई, भाऊबंद खेळाचे धनी, मी कोणाला सांगितलं नाही. हं? सांगलं का पांगलं. काही तुम्ही सांगायचं काय नाही करू राहत. नका बाई, तुम्ही आणायला जा, मला नका सांगू. कोणला त्यांना तुम्ही एक काम करा, तुम्ही मला तिकडे घेऊन चाला, त्यांना फोन करा. ते जर इकडे येत नसली तर मला तिकडे नेऊन सोडा, मी तिकडे 2 भांडे करीन. पोराला 2 टायमाचं खाऊ घालील तरी पोरग मा दमदमीत राहील. मी लागलं तर तिचे बाणे कुंडे घशीन. हो पण तिकडे मुंबईत करमल का वहिनी? मला नाही करमलं तर चालन बाय, गॅलरीत बसल टुकटुक माकडावारी, पण आईचा जीव येडा आहे, मला घेऊन चला तुम्ही. आईला तर कांगणे सांग बाबा मला घेऊन मी चला. अजूनपर्यंत मोबाईल जायला नाही. बरं असं कर, जातो का जण? नाही तुम्ही माहिती चला नाही ना ना. भावाच्या तुम्ही चाला आमचं तुला माहिती आहे सांगा. ना मुंबई हा मला माहिती. हा एकदा गेलाय ना तिला देव सोडून त्यांच्यात मग काय चला मग. तिकडे दिवस कारण की पोराशिवाय राहणार नाही. हे बाबा माझ्या डोक्याला ताण होईल हा की हा. काय झालं जीवाचं. तिला 8-15 दिवस राहू दे, आपाप येईल. तुला चला, माहिती आहे ना मुंबई? चला. मग बरं तिकडून कोणत्या गाडीत ते जायचं पत्ता आहे ना तुमच्याकडे? हा त्याला फोन करू ना. बरोबर आहे, आपण बरोबर गाडी तो करू. सकाळी म्हणत होता की गीतांजली का काय तिने जायचं. हा जाऊ जाऊ चला. गीतांजलीनं जाऊ. गीतांजली हा फास्ट आहे गाडी. एकदम फास्ट आहे. चला परम हे 3 चल तासातच मुंबईत. चला आता चला तर. आणि राय तिकडे भांडे तुई नाही तर काही कर. मग काय आपण सोडून देऊ. हाय हाय चप्पल घाल दे मला. हा बरं तू गेला तिकडं आणि मी कुठं राहायचं तुम्ही बी तिथंच राहा. काय मी काय राहू नाही, नाही. बाहेर शेतीवाडी ते काय? चला. त्याला नाही करमायचं. नाही रे भाऊ बरं मी काय म्हणतो, काय हिला येऊ सोडून हा पण माझ्या काय सोय तू आकच कर मग. हा हा चालेल चालेल. हा चल मला पहिलं पोरांक जायचं. हा चल चल जागू नको आता.